हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या एक छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गोड ताईंचं आणि दादांचं देखील. तर आता तुम्हाला मी शेतात दिसत असेल, गहू आहे, गव्हावर पाणी चालू झालंय आणि शेतात आलते गहू बघायसाठी नाही आली, काम करायसाठीच आली. काम हे होतं की त्या दिवशी जी बी आणलेलं ना ती थोडंच होतं, जास्त नव्हतं आणलेलं आणि सरी जास्त मोठी होती. मला काय अंदाजच घालणार, जेवढं घरात होतं तेवढंच घेऊन आलती, जास्त नव्हतं आणलं. आता दुकानातून भरपूर बी आणले, आता मला सगळं सरी लावून द्यायची. आणि दाजी मला ती उकरून देतात, आहे ना दाजी, उकरून त्या दाजी मदत करू लागल्यात उकरून. आता बी लावायचे, बी पण आणले दुकानातून येताना. एवढं सगळं बी घेऊन आली. आता कोथिंबीर, भोपळा पण आणलाय, मेथी, शापू, तांदूळची भाजी लय आवडती, तांदूळचाच भेटला नाही, पण तांदूळची भाजी आवडती, त्यांना मागितलं पण भेटल्याच. आता एवढ्या सगळ्या पुढे आणल्यात. आणि धन, मेथी पण आणली, कोथिंबीर पण 2 वेळा टाकलं की कसं डबल खायला भेटतं, दुसरी यूज तर मागची पण मग खायला भेटते. त्याला आता मी लावून घेते. आणि आमचा गहू बघा एवढा मोठा झालाय, तिसरं पाणी आहे ना. आमच्या शेताजवळच दुकान आहे रस्त्यावरती, तर तिथं सर्व प्रकारचे बियाणे भेटतात, औषधं भेटतात आपल्याला जे लागेल ती. तुम्ही पाहू शकता, खूप मोठं दुकान होतं. भोपळ्याची कितीला आहे? आणि मला बियाणं घ्यायची होती. भोपळा दुपारची आलती, मला वाटलं बंद झालं असेल, पण बंद नव्हतं झालं, चालूच होतं. तर सर्व प्रकारची बियाणे होती त्यांच्याकडं आणि सर्व प्रकारचे औषधं आम्ही पण इथूनच नेतो. काय युरिया काय पाहिजे असेल ते, शेतीतलं सगळं सामान अवेलेबल असते इथं. तर एवढं सगळं दुकान, मेडिकल कसं असतं तसं रानातलं मेडिकल आहे पहा. हे तिथं सर्व प्रकारचं भेटते आणि तिथं छान शेतकऱ्यांसारखं बैलाच्या जोड्या पण लावल्या तिथं. आणि एवढं सगळं बियाणं घेतले आता मी. मला पण जायचं होतं हे बियाणं घेऊन राहणं शेतात लावायला. तर आता मी फोन पे करून चालली त्यांना घेऊन माझ्या गाडीवरती. पाहू शकते दुकान, कृषी सेवा केंद्रच लिहिलंय तिथं पण. आणि ते बियाणं शोधत होतं, मला तांदूळची भाजी घ्यायची होती पण तिथं काही सापडतच नव्हती. आणि ते शोधत होतं आहे का काय बघा म्हटलं त्यांना, तेवढंच ते शोधत होतं. ते भाज्या बघताच शापूची आणि पालक वगैरे शोधून घेतली मी इथूनच त्यांच्याकडून. घरगुतीच लागतं द्या. एक इळ्यानं उरकायचं नाही म्हणून दाजींनी खोऱ्याने मला उकरून दिलंय. ती आता डायरेक्ट टाकून बुजवायचं. डबा आणलाय तुम्हाला दाजी, मी जेवण करा की. हा जेवा की, थोडंसं आणलाय डबा. दाजी म्हणते ना आली मोकळीच आली, मला डबा नाही घेऊन आली. इवळा आणलाय ना. हा बुजवते ना. इकडची मेथी अशी सशानीच खाल्ली सगळी, आहे ना. चांगली मेथी उगवून आली पण सशाने खाल्ली. त्या दिवशी ओलं होतं म्हणून जास्त लावायचेच नव्हतं अहो, त्यामुळे दाट झालंय जास्त वय थोडं. आता एक पालकाची पुडी लावा म्हटलेलं. पालक टाकते आता एवढ्या दांडात. तेच करायला पाहिजे ना शक्यतो.
काम पण करायचं आणि मोबाईल पण चालू ठेवलाय. काय तर साईडला मोबाईल ठेवला की एकटीच असल्यामुळं काय बोलायला कोण नाही. शापूची भाजी लावते. जास्त दाट नाही म्हणून, दाट नको म्हणून दाट टाकल्यापासून लईच काढली होती, बारीक बारीक येते. थोडं थोडंच टाकते. त्याला बुजवून पण टाकावं लागते लगेच. असं घ्यायचं होतं वय. आम्ही थांबलेले लांबच उभा. अगं तसं लावायचं जरा पाणी लावायचं चिकूल सगळं असं ना. लावा आता सगळीकडं. हां अगं तसं आता तिथं लाव. हां झालं का असंच ना. हां लई ताकद लागते ह्याला. चिकूल पण पटकन येत नाही लवकर हातात. पाठीमागचा घ्यायचा आता तुझ्या पाया फरला. हां थोडं मागं सारखायचं अंग तसा तिथला घ्यायचं. असं इथं वर लावायचं. हां बिथाड सारावल्यावर नुसतं हात फिरवायचा आता त्याच्यावरून. फिरव हात आता त्याच्यावरून अख्ख्या बाऱ्याला अंग तसं. हां ओके बस बस. शिकली का आता. हां अजून एकदा दोनदा राहत आली की चांगलं शिकत. लय लवकर लाईट जाते. 3:30ला जाते मग सकाळची लवकर येते ना 7:30 पावणे 8ला येते. होय आता बदललं पहिलं 8ला यायची 4ला. हां 8:30ला यायची आणि 4:30ला जायची ना. असं करायचं. दाजीने आता मला दारी धरायला शिकवलेत. अख्खं बारू करताना ना अख्खं उकरायचं असतं. अख्खं उकरायचं ना. उकरायचं ना अख्खंच हे आडवं घ्यायचं लगेच. हा उकरताना ना ते अख्खी खाल्ली माती उकरून घ्यायची. हा ना. आणि तिथं ती बांधली काय पाचट, परत पाचट इथं लावायची होय आणून. जास्त पाणी असतं ना आपलं. पाणी जास्त यावं त्यामुळे आवरत नाही एवढं. असं करायचं म्हणजे पलीकडे जाणार. फुटत नाही काय. हा चांगली ॲड आहे. वरेने तर तू चिकूनच यायचं नाही. हो यावं आता ही पटकन टाकून घ्यावं लागेल मला. पटकन टाकते आता. आता फक्त मेथी कोथिंबीर धन आणि मेथी आणि भोपळ्याचं बियाणं ते कुठं लावायचं आता. आता वर तसंच बाई. हा तीच ना. झालं असेल त्याकडे पाणी. आता टाक एक सरी होईल पटकन. हाय तेच टाकू का परत अजून हे करू खुरप्याने. मग आता ह्याच्यात लावावं लागणार. हा तीच की. खाली लावले ना. हा लावलं खाली लावले तुम्ही जेवढं उकरून हे केलं ना तेवढ्यात लावले. आता परत ही करावं लागेल येड्याने खुरपून. ही कस काय सरी राहिली बरं गव्हाच्या अर्धी आम्हाला सांगा. ही चुकून राहिली. चुकून राहिली लक्षातच नाही. हा सगळे विचारत होते गव्हाची सरी कस काय राहिली. गहू पाता झाला नाही इकडं. म्हणलं चुकून राहिली. हा खुरप्याने पण लावावं लागेल. झालं आता शापूची टाकली. आता मी हे पालक पण टाकली. ऊन लागतंय मध्ये मध्ये आबाळ पण आलतं. मी म्हणलं रोग पडतो का काय आता गव्हावर. त्याला औषध मारायचं कधी. पाणी देऊ परत पाणी द्यायचं होय. गव्हाला फक्त पाणी द्यावं लागतंय दुसरं काय नाही. खुरपायला तर नाही लागत. हा 18 पंप एकट्याने मारलं का. आता कुठे गेला सोड्या. हा आणि बारक कुठं. मग आता पटापटा टाकून घेते कारण लाईट 3:30 वाजता जायचंय. हा पटकन लावते आता. आता लावल्यावरच दाखवते आता तुम्हाला. भिजवून आता पाणी सोडले त्याच्यामध्ये सगळं लावून टाकले. पाणी चाललंय. काय
आता लाईट गेली. आता लाईट गेली आणि बी पण सगळं लावून झालेलं आहे. कोथिंबीर, शापू, पालक आणि मेथी 4 लावलेत. आणि आता भोपळा लावायचा होता, पण दाजी काय म्हटलं, इकडे लावलं तर गहू काढताना ना ही होईल, त्यात जाईल. ऊसाच्या कडेला म्हटलं खुरपून थोडंसं लावा. की बघा आमचा ऊस आलाय चांगला, त्याला बांधून बितून घेतल्यासारखं बघितलंच असेल तुम्ही. आणि गव्हाचं रान चांगला, गहू पण उचललाय. तर इथं भोपळा लावते खांदून. गव्हात आले बांधायला लय, थोडंसं गव्हात तरी काढून जाऊ ऊसाचं. गव्हाला 15-15 दिवसाला पाणी द्यावं लागते. इथं मला भोपळ्याच्या बिया लावायच्या होत्या म्हणलं इथलं गावात. आणि आमच्या रानात असलं जास्त आलंय, लवाळा म्हणतात ते आमच्या इथे, लवाळा. व त्याला औषध पण नाही. आता थोड्या वेळाने मला अनुला पण आणायला जायचे. आता इथं एक भोपळ्याची बी टाकते आता. आणि सगळ्यांचा प्रश्न होता की गहू किती एकर आहे. सगळा गहू ना 2 एकर आहे कंप्लीट. 2 एकरात गहू केलाय. बगळा एकच राहिला, पहिले किती बगळ येत होतं. तर आता मला पण घरी जायचंय. म्हणजे मोबाईलला चार्जिंग पण नव्हती तशी, चालती लवकर. ऊसावर पाणी चाललंय, ते गव्हावर पाणी चाललंय म्हणून. आणि लाईट पण लवकर जायची होती त्यामुळं. आणि तिकडं ताई बसल्यात. आता अनुला आणायला पण जायचंय. येऊ का? आले आता मी. तिकडं काय पेटावलंय तुम्ही? मग ट्रिप काढून टाकली ती. लांब ना तरी मग तुम्ही पार्टनर हो मग माझं. चला का हो? बघा आमच्या ताई आहे ना थोडी मध्ये, नको म्हणतात, लांबच जा म्हणतात. मग आमची विहीर बघतो ना आम्ही, विहिरीत किती पाणी राहिलंय, काय राहिलंय. तर उशीर झालं घरी आली, कारण की आणला ह्याला शाळेत आणायला गेलती. चला रानात कसं मध्येच मोबाईल ही झाला, स्विच ऑफ होऊन बसला. आणि आता चार्जिंग केली. चला कशी वाटलं रानातलं ती नक्की कमेंट करून सांगा. चला बाय सगळ्यांना.